अग अग पोरी फसलीस ग अग अग पोरी फसलीस ग अग गाडी फसलीस ग. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या व्हिडिओज आहेत ते रोज येत असतात मित्र. तर अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्वात आधी VPN असेल तर आपल्या इथे कनेक्ट करायचं. तर बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथे ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज इथे दिले, तर तुम्ही कोणता इथं एक इमेज घ्यायचा. घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून ह्याची जी लेअर आहे ती 30 सेकंदापर्यंत करून घ्यायची. नंतर सुरुवातीला इथं ओरलीमध्ये जाऊन ॲड ओरलीमध्ये जायचं. परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचे इथे बिटवाला इथे व्हिडिओ दिला तो इथं ॲड करून घ्यायचा. त्यानंतर याचा जो काही इथे ॲड असेल तो आपल्याला इथं सर्वात इथं जो आहे मित्र तो एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा बिटवाला. आणि त्यानंतर आता आपल्या इथे बिटनुसार इथं आपल्याला इमेज असतील तिथं स्प्लिट करायचे. तर बिट 2वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बीट 3वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत आपल्या इथं बीट 4वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत आपल्या इथं बीट 5वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. तर मित्र, तुम्ही अशा प्रकारे बिटनुसार इथं इमेज जे असेल ते स्प्लिट करायचं. त्यानंतर बीटवाला जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथे डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर आपल्या इथे सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्या इथे रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथे इमेज रिप्लेस करायचा असेल तो तुम्ही इथे रिप्लेस करून घ्या मित्रांनो. तर मित्र, तुम्ही अशा प्रकारे इथे इमेज जे असेल ते तिथं रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्र, आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या स्वतः त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन इमध्ये आपल्या जिथे इथे येऊन जायचं. तर इनमध्ये आल्यानंतर इथे एक आपल्याला विंटरचे ते ग्लास विप अशा प्रकारचे इथे ॲनिमेशन भेटेल, तो ते अप्लाय करून टाका. परत आपल्या इथे सेकंड इमेजवरती जायचं आहे. त्यानंतर कॉममध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचं आहे. तर त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं डिस्टॉर्ट राईट जायचं आहे. आणि परत नंतरच्या जिथं आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं डिस्टॉर्ट जे तिथं सॉरी मित्र वॉटर प्रीत हा जो इथं इफेक्ट आहे तिथं देऊन टाका मित्रांनो. सॉरी मित्र, ॲनिमेशन आहे तो देऊन टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत कॉममध्ये येऊन इथं स्टेट्स अँड डिसॉर्ट हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरचा जो काय आपल्या मित्रांनो इथं इमेज असेल त्यावरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉममध्ये येऊन इथं ॲम्प्लिफिकेशन हा जो ॲनिमेशन तो इथे अप्लाय करा. परत नंतरच्या जिथे इथं इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये जाऊन पॅन्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या जिथे इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला कॉममध्ये जाऊन इथं वेव अँड स्लॅट हा जो ॲनिमेशन तो इथे अप्लाय करून टाका. परत नंतरच्या तिथे इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं कॉममध्ये जाऊन पिरियड शिप 4 द्यायचं आहे. परत नंतरच्या तिथे इमेजवरती जाऊन इथं आपल्याला पिरियड शिप 1 द्यायचं आहे. परत नंतरच्या तिथे इमेजवरती येऊन जायचं आहे. आणि त्यानंतर जिथे आपल्या इथे कॉममध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट स्टेज हा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. मित्र, इथं ॲनिमेशनचं काम झालं. आता आपले इथे इफेक्ट जे असतील ते इथे द्यायचे. तर देण्यासाठी आपल्या इथे सेकंड इमेजवरती जायचं आहे. परत आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन त्या BW इन्सर्ट हा जो इथं इफेक्ट येतो आपल्याकडून 2 इमेजपुरती ॲडजस्टमेंट याची करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन हेडच्या ऑप्शनमध्ये इथं येऊन आपल्या इथे इफेक्ट आहे मित्रांनो ग्लोविंग स्नो, तर हा इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट होतं इमेजपुरती करून घ्या. परत नंतरच्या इथं आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं न्यूच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर एक इथं इफेक्ट भेटणार मित्रांनो, त्याचं नाव आहे मित्रांनो फॅन ब्लेड जे ते क्रुझर. तर तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट होतं इमेजपुरती करून सॉरी मित्र त्याची ॲडजस्टमेंट जे असेल ती 5 सेकंदापर्यंत करा. परत नंतर 5 सेकंदावरतीच थांबायचं आणि परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. इंट्रो आणि आउटरमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर इथे एक आपल्याला इथं इफेक्ट भेटणार आहे मित्र, त्याचं नाव मित्रांनो इथं एक इलास्टिक शॉक. तर तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट होतं त्याची आता त्या इमेजपुरती इथं करून घ्या मित्रांनो. त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला जिथं नंतर इथं यायचं आहे. आता मी जरा जास्तच पुढे गेलो. तर आपल्याला नंतरच्या तिथे इमेजवरती जायचं आहे. परत आपल्या इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर इथं रोटेटिंग स्विंग हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला भेटेल, तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजपुरती इथं करून टाका. परत नंतरचा जो काय तर आपला इमेज आहे त्यावरती येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इथं झमझम हा जो इथं भेटेल ते इफेक्ट तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट होतं इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या ते इमेजवरती येऊन जायचं आहे. ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन इथं तुम्हाला बघा मित्र इफेक्ट भेटेल असेल तर तुम्ही डायरेक्टली वरती इथं सर्च करू शकता मित्रांनो. त्याचं नाव मित्रांनो क्रिस्टल शॅड्स.
तर तो आपल्याकडे ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती ते करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती जायचं आहे. परत आपल्याला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये इथं क्रोम गेलेला हा जो इफेक्ट आहे तो भेटेल. तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती ते करून घ्या. परत नंतरच्या शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये टर्निंग ऑप्शनमध्ये क्विक क्लोनिंग हा जो इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती ते करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होतो ते रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून आपला जो व्हिडिओ होतो ते एक्सपोर्ट करण्याचं तर सुरुवात होऊन झाली मित्र. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजून जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात. तर मित्र भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. पण जय हिंद जय महाराष्ट्र.